जर आम्ही कधीच या विषयात राजकारण आणलेलं नाही आजपर्यंत आणि आणणारही नाही, याचं कारण असं दिस इज अ डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. तुम्हाला आठवत असेल की आपल्या महाराष्ट्राची शान होती. मला या वास्तूचं या प्रोजेक्टचं उद्घाटन झालेलं मी 19 आहे ना इथे 15-16 वर्ष. पहिली 5-10 वर्ष खूप सुखात गेली आमची इथे. इथे आलं की असे मोठे रस्ते, सुंदर झाडं, हेच आपण सगळ्यांनी, तुम्ही पण पाहिलंय, तुम्ही वयाने जरी लहान असला तरी तुम्हाला आठवत असेल. पण गेल्या 5-1 वर्षात इतका हा प्रॉब्लेम झालेला इथे आणि त्याचा आम्ही वारंवार फॉलोअप घेतो. अँड डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. मी काय सरकारवर टीका करण्यासाठी, आय वॉन्ट अ सोल्युशन. मी काय म्हणत नाही. आम्ही आता फेजेसमध्ये काम करायचं ठरवलंय की नाले सफाई, त्यांचं म्हणणं आहे निघालेलं आहे कॉन्ट्रॅक्ट, काय द्यायचंय त्यांचं. त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं आहे राडा रोडा आम्ही रस्ते साफ करून घेऊ, टाटा आणि PMRDA म्हणून, आणि आम्ही सगळं जे एन्क्रोचमेंट आहे ते काढून देऊ. तर आम्ही त्यांना म्हणले तुम्ही 3 आठवडे घ्या, 26 तारखेला आम्ही परत येतो. जर हे सगळं झालेलं असेल तर तुमच्या समोर ऑन कॅमेरा त्याच अधिकाऱ्यांचा आम्ही सत्कार करू. कारण का अच्छे को अच्छा बोलण्याचे, जर त्यांनी काम केलं तर आपण कौतुकी केलं पाहिजे त्यांचं. त्याच्याच आपण का निगेटिव्ह विचार करायचा. आपण विचार करूया ना 26 पर्यंत ते करतील. नाही केलं तर मग दुसरा मार्ग काही राहणार नाही. मला माझी अजिबात इच्छा नाहीये करायची. माझी इच्छा आहे की गुणा गोविंदानी व्हावं. नाही, क्राईम वाढलाय महाराष्ट्रात हा केंद्र सरकारचा डेटा सांगतो. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी जी स्टँडिंग कमिटी आहे केंद्र सरकारची, त्याच्या होम कमिटीवरच मी आहे. योगायोगाने कालच त्याची 2 दिवस मीटिंग दिल्लीला होती आणि त्याच्यात हे जे सायबर क्राईम्स होतात ह्याच्यावर सविस्तर आमची 2 दिवस चर्चा झालेली आणि अतिशय चांगली चर्चा झाली. पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो क्राईम वाढतोय ह्याची नोंद केंद्र सरकारचा डेटाच सांगतो, जो डायरेक्टली आम्हाला स्टँडिंग कमिटीतून मिळतो आणि तो केंद्र सरकारचा डेटा आहे, माझा डेटा नाही. म्हणजे विरोधक म्हणून मी काहीतरी डेटा क्रिएट केला असं नाही. केंद्र सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे आणि पुण्यात तर नक्कीच वाढलेला आहे. ती एक रिक्वेस्ट आलेली आहे. तर तीही म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी मला 5च मिनिटं वेळ दिला ना तर मी हे सगळं सांगेन. मी इतकी विनंती करते माननीय मुख्यमंत्र्यांना वेळ द्यायची. मी पत्रही दिलंय, रिक्वेस्टही टाकलेलं आहे. आणि ह्याच्यातून दिस इज अ सोशल वर्क. हे काय राजकीय विषय नाही किंवा इलेक्शनचा विषय नाही. सगळ्यात राजकारण कशाला आणायचं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.